In our previous lecture, we have started the composition of two simple harmonic motion. And in this topic, we are composing two simple harmonic motion, and we will get a new motion which is also a simple harmonic motion. Uh, in this topic, we try to derive the expression for displacement is subjected to the simultaneous two simple harmonic motions. एक पार्टिकल आहे त्याला सायमल्टेनियसली दोन सिंपल हार्मोनिक मोशन आपण करत आहे तो पार्टिकल. ओके, समजा हा पार्टिकल आहे, इट स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम दिस पोझिशन and the displacement of this particle from its mean position to the extreme position is amplitude a1 and another particle किंवा तोच पार्टिकल जो दुसरी सिंपल हार्मोनिक मोशन करतोय तिची एक्स्ट्रीम पोझिशन ही आहे. ओके, तर त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंतचं डिस्टन्स त्याला काय म्हणू आपण, अँप्लिट्यूड a2. ठीक आहे. सो हिअर दिस पार्टिकल इज सब्जेक्टेड टू द सायमल्टेनियस टू सिंपल हार्मोनिक मोशन. हा एकच पार्टिकल आहे पण तो एकाच वेळेस दोन सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. ओके, तर किंवा दोन पार्टिकल आहेत ते सायमल्टेनियसली काय करतायत, सिंपल हार्मोनिक मोशन करतायत. एकाचं अँप्लिट्यूड a1 आहे आणि दुसऱ्याचा अँप्लिट्यूड किती आहे, a2 आहे. ठीक आहे. अँड both of these two particles have started their motion from different position. सिंपल हार्मोनिक मोशन जी सुरुवात केली ती वेगळ्या पोझिशन पासून स्टार्ट केली, म्हणजे दोघांचा इनिशियल फेज वेगवेगळा आहे. ठीक आहे. तर एकाचा फेज आहे phi1 आणि दुसऱ्याचा फेज आहे phi2. तर पहिला पॉइंट काय असेल थिअरीमध्ये, कन्सिडर ए पार्टिकल सब्जेक्टेड टू द सायमल्टेनियसली टू सिंपल हार्मोनिक मोशन्स हॅव्हिंग सेम पिरियड. हा, या दोघांचा एक पिरियड मात्र कसा आहे, टाइम पिरियड कसा आहे, सेम आहे. ओके, दोघांचा टाइम पिरियड सेम आहे. ओके, अँड डिफरंट अँप्लिट्यूड a1 आणि a2 अँड डिफरंट इनिशियल फेज phi1 आणि phi2. तर अँप्लिट्यूड वेगवेगळे आहे कारण की दोघांची एक्स्ट्रीम पोझिशन वेगवेगळी आहे. दोन्ही सिंपल हार्मोनिक मोशनची मेन पोझिशन पासून वेगवेगळ्या अंतरावर आहे आणि दोघांचाही इनिशियल फेज म्हणजे दोघांचीही जी मोशन आहे ती वेगवेगळ्या पोझिशन पासून सुरुवात झालेली आहे. वेगवेगळ्या पोझिशन पासून तो त्याची सिंपल हार्मोनिक मोशन स्टार्ट झाली आहे, म्हणून दोघांचा इनिशियल फेज किती आहे, phi1 आणि phi2. तर मग आपण डिस्प्लेसमेंट इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट आपल्याला माहिती आहे, व्हेन पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन. ओके, सिंपल हार्मोनिक मोशन. तर पहिल्या पार्टिकलसाठी x1 ची व्हॅल्यू काय असेल, x1 इज द डिस्प्लेसमेंट. ओके, इथं जे डिस्प्लेसमेंट व्हायले ते एक्स ॲक्सिसच्या अलॉंग होत आहे. आपण हे काल डिस्कस केलं होतं. x1 इज इक्वल टू काय लिहितो आपण, a1 साइन ओमेगा टी. दोघांचाही टाइम पिरियड सेम आहे तर ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी सेम असेल किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी सेम असेल, प्लस पहिल्याचा फेज किती आहे, phi1. दुसराचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन a2 साइन ओमेगा टी प्लस phi2. दिस इज द डिस्प्लेसमेंट इक्वेशन फॉर सेकंड पार्टिकल. ओके, तो both of these two particles are performing simple harmonic motion along a same line. एकाच लाईनच्या along मोशन करतायत, त्यांचा टाइम पिरियड सारखा आहे. ओके, both are having same time period. ओके, पण त्यांचा अँप्लिट्यूड एकाचं a1 आहे दुसऱ्याचं a2 आहे. दोघांचा इनिशियल फेज हा वेगवेगळा आहे, एकाचा phi1 आणि दुसऱ्याचा phi2 आहे. ठीक आहे. तर मग आता ह्या दोघांची मिळून एक तयार होणारी मोशन असेल या दोघांच्या डिस्प्लेसमेंट पासून. ओके, दोघांचे डिस्प्लेसमेंट इक्वेशन आपण काढलेले आहेत आणि या दोघांच्या डिस्प्लेसमेंटची जर ॲडिशन केली तर आपल्याला एक नवीन काय मिळेल, डिस्प्लेसमेंट मिळेल. ओके, सो द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किंवा मोशन, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ रिझल्टंट मोशन ऑफ मोशन, नवीन मोशन जे आहे तिचं होणारं डिस्प्लेसमेंट, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ऑफ टू सिंपल हार्मोनिक मोशन. या दोन सिंपल हार्मोनिक मोशनच्या डिस्प्लेसमेंटच्या कॉम्बिनेशन पासून आपल्याला एक नवीन डिस्प्लेसमेंट मिळेल, त्यालाच आपण काय म्हणले, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. म्हणजे हे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपण कशाने दाखवू, एक्स न, आणि हे एक्स बार बरोबर काय असेल, x1 बार
प्लस x2 बार या दोघांच्या डिस्प्लेसमेंटच्या ॲडिशनच्या बरोबर असेल. ठीक आहे. मग आपल्याला x1 आणि x2 ची व्हॅल्यू माहिती इथं पुटअप करा आणि त्यावरनं आपल्याला शेवटचं इक्वेशन मिळतं. आपण ते काल काढलेले a1 साइन ओमेगा टी प्लस phi1 प्लस a2 साइन ओमेगा टी प्लस phi2. काय केले आपण दोघांचेही डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन्स आपण या इथे पुटअप केले. ठीक आहे. त्या दोघांची आपण बेरीज केली. ठीक आहे. तर आपण याचं सोल्युशन काल पाहिलेलं आहे आणि आपण काल फायनल इक्वेशन काढलं होतं. ओके. म्हटलं हे काढून दाखवण्याची गरज आहे का? पुन्हा हे सोल्युशन काढून दाखवण्याची गरज आहे का? मला एकदा मेसेजमध्ये कळवा. हे सोल्युशन आपण काल केलेलं आहे, पुन्हा सांगण्याची गरज आहे का? ठीक आहे. चला तर इथं आपल्याला साईनचा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. लक्ष द्या. आपल्याला साइन फाय प्लस थिटा याचा फॉर्म्युला काय माहिती आहे? तर त्याचा फॉर्म्युला आहे साइन फाय कॉस थिटा प्लस कॉस फाय साइन थिटा. हे त्याचा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. ओके. त्या एक्सपान्शन फॉर्म्युल्यानुसार या दोन्ही ब्रॅकेटचं आपल्याला काय करून घ्यायचं? एक्सपान्शन करून घ्यायचे. x इक्वल्स टू a1 साइन ओमेगा टी प्लस नाही कॉस phi1 ओके प्लस कॉस ओमेगा टी साइन phi1. हे झालं या पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन. आपण साइनचं एक्सपान्शन साइन ओमेगा टी प्लस phi1चं एक्सपान्शन करून घेतलं प्लस हे a2 आणि या ब्रॅकेटचं एक्सपान्शन करून घ्यायचं आपल्याला. तर साइन ओमेगा टी कॉस phi2 प्लस कॉस ओमेगा टी साइन phi2. ते दुसऱ्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन करून घेतलं. नंतर आपल्याला a1 आणि a2 या ब्रॅकेटला करस्पॉन्डिंग ब्रॅकेट्सला काय करायचं? मल्टिप्लाय करून घ्यायचे. तर x इक्वल्स टू a1 साइन ओमेगा टी कॉस phi1 साइन ओमेगा टी कॉस phi1 प्लस या a1 ने या दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय केलं तर a1 कॉस ओमेगा टी साइन phi1. ओके. नेक्स्ट प्लस आता ह्या a2 ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचं आपल्याला. a2 साइन ओमेगा टी कॉस phi2 प्लस a2 कॉस ओमेगा टी साइन phi2. ओके. तर आपण याचं सेपरेशन करून घेतलंय. आता एक काम करायचं फक्त ह्या a1 साइन ओमेगा टी phi1 आणि a2 साइन ओमेगा टी प्लस phi2 कॉस phi2 या दोघातून कॉमन काय निघेल? साइन कॉमन निघेल ओमेगा टी आणि या दोघातून कॉमन काय निघेल? कॉस ओमेगा टी कॉमन निघेल. तर आपल्याला ते कॉमन काढायचंय. x इज इक्वल टू a1 कंसात काय राहील? कॉस phi1 ओके प्लस a2 कॉस phi2 कॉमन काय काढणे आपण? साइन ओमेगा टी प्लस आता या दोघांमधून कॉमन काय निघेल? कॉस ओमेगा टी. तर कंसात काय राहील? a1 साइन phi1 प्लस a2 साइन phi2 आणि या दोघातून कॉमन काय काढणे आपण? कॉस ओमेगा टी. ओके. आता लक्ष द्या पुढे काय केलं आपण? रिप्लेस केले. लक्ष द्या हे काय? हे a1 आणि phi1 हा पहिल्या पार्टिकलचं अँप्लिट्यूड आहे आणि phi1 हा पहिल्या पार्टिकलचा काय? इनिशियल फेज आहे. a2 आणि phi2 हे दुसऱ्या पार्टिकलचा अँप्लिट्यूड आहे आणि दुसऱ्या पार्टिकलचा काय? फेज आहे. तर ह्या दोन्ही व्हॅल्यूज कशा राहतील? कॉन्स्टंट राहतील. या व्हॅल्यूज कशा असतील? कॉन्स्टंट असतील. ओके. तर या दोघांची बेरीज a1 कॉस phi1 प्लस a2 कॉस phi2 याला काय म्हणू आपण? r cos del. याला काय म्हणू आपण? r cos del.
तसंच A1 phi1 हे कसं आहे A2 phi2 कॉन्स्टंट आहे, तर याला आपण काय म्हणू A1 sin phi1 प्लस A2 sin phi2 याला काय म्हणू आपण R sin डेल R sin डेल म्हणू. ठीक आहे, या दोघांची बेरीज किती आली आपण कन्सिडर केली R cos डेल आणि या दोघांची बेरीज यांची बेरीज आली R sin डेल. ठीक आहे, तर ह्या टर्म्सला आपण रिप्लेस करू शकतो कशाने R cos डेलनं आणि A1 sin phi1 प्लस A2 sin phi2 याला रिप्लेस करू आपण R sin डेलनं. तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय आहे याला म्हणलं आपण काय R cos डेल sin ओमेगा टी प्लस याला काय म्हणलं आपण R sin डेल आणि cos ओमेगा टी. आता या दोन्ही टर्म मध्ये R कॉन्स्टंट आहे, कॉमन आहे कॉमन आपण बाहेर घेऊ x इक्वल्स टू R कंसात राहील sin ओमेगा टी आणि cos डेल प्लस इकडे काय राहील cos ओमेगा टी आणि sin डेल. दोघातूनही कॉमन काय काढे R इज द रिझल्टंट अँप्लिट्यूड. तर x इक्वल्स टू याला आपण कसं लिहू शकतो, तर हे sin A cos B प्लस cos A sin B म्हणजे हे कसं कशाचा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे sin phi प्लस थिटाचा फॉर्म्युला आहे. तर हे phi म्हणजे ओमेगा टी आणि थिटा म्हणजे डेल. R sin ओमेगा टी आणि प्लस इथं काय राहील डेल. तर हे असेल डिस्प्लेसमेंट इक्वेशन ऑफ रिझल्टंट मोशन. म्हणजे या दोघांच्या कॉम्बिनेशनपासून या दोन सिंपल हार्मोनिक मोशनच्या कॉम्बिनेशनपासून तयार होणारी जी नवीन मोशन आहे तिचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन x इक्वल्स टू काय आहे R sin ओमेगा टी प्लस डेल. तर हे जे डिस्प्लेसमेंट इक्वेशन आहे हे डिस्प्लेसमेंट इक्वेशन फंक्शन आहे कशाचं साईनचं. ओके, आणि साईन कशाचं फंक्शन आहे या टाईमचं. म्हणजे ही मोशन पण कोणती मोशन असेल सिंपल हार्मोनिक मोशन असेल, कारण की ही सिंपल हार्मोनिक मोशन सारखीच कशाचं फंक्शन आहे साईनचं फंक्शन आहे. म्हणून तयार होणारी जी नवीन मोशन असेल ती पण काय असेल सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, तर म्हणजे दोन सिंपल हार्मोनिक मोशनच्या कॉम्बिनेशन पासून तयार होणाऱ्या मोशनचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन मध्ये साइन टर्म आहे. साइन हे कोणतं फंक्शन आहे हार्मोनिक फंक्शन आहे, म्हणून ती मोशन कोणती मोशन असेल हार्मोनिक मोशन असेल. तर तयार होणारी नवीन मोशन पण सिंपल हार्मोनिक मोशन असेल. तर हे R काय असेल त्याचं अँप्लिट्यूड ऑफ रिझल्टंट मोशन. तयार होणाऱ्या मोशनचं हे काय असेल अँप्लिट्यूड असेल R. हा त्याचा टाइम पिरियड मात्र सेम असेल. ह्या दोन मोशनचा जो टाइम पिरियड आहे तोच त्याचा पण काय असेल टाइम पिरियड असेल, कारण की दोघांची अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी कशी आहे सेम आहे. ओके, अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी which is same as these two simple harmonic motion. तितकीच असेल. डेल इज व्हॉट डेल इज इनिशियल फेज ऑफ रिझल्टंट मोशन. हे जो डेल आहे तो त्याचा काय असेल इनिशियल फेज, म्हणजे जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस पार्टिकल कुठं असेल हे सांगण्याचं काम कोण करतं डेल. ओके, आणि दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे. अँप्लिट्यूड किती कशाने दाखवलं आपण इथं R न. ओके, आणि हे जे ओमेगा टी प्लस डेल आहे हा काय असेल त्याचा फेज. ओके, ओमेगा टी प्लस डेलला काय म्हणू आपण फेज ऑफ दी पार्टिकल. सो इट्स अ फेज ऑफ रिझल्टंट मोशन. रिझल्टंट मोशनच्या डिस्प्लेसमेंट इक्वेशनमध्ये हे असेल त्याचा फेज, हे असेल त्याचा अँप्लिट्यूड. दोघांचीही आता लक्ष द्या या रिझल्टंट मोशनची टाइम पिरियड आणि ह्या दोन सिंपल हार्मोनिक मोशनचा टाइम पिरियड तो दोघांचा सेम आहे, म्हणून त्यांची अँग्युलर व्हेलॉसिटी कशी आली सेम आली. लक्ष द्या, अगोदरच्या सिंपल हार्मोनिक मोशन अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा दाखवली, इथं पण ती काय आली ओमेगाच आली. तर दोघांची अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी सेम आहे. ठीक आहे, त्यांचा फेज इनिशियल फेज कशाने दाखवला आपण डेलनं, आणि ओमेगा टी प्लस डेल हे काय असेल त्याचा फेज असेल. तर इथपर्यंत आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. ओके, कोणाला काय अडचण आहे याच्यामध्ये यामध्ये कोणाला काय अडचण आहे का?
ठीक आहे. तर नेक्स्ट आपण पाहू आता ह्या रिझल्टंट अँप्लिट्यूड किती असतं, आरची व्हॅल्यू किती असते किंवा आरची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते. हे तयार होणारी जी सिंपल हार्मोनिक मोशन आहे, ह्या रिझल्टंट अँप्लिट्यूड जे आहे तयार होणाऱ्या मोशनचं, हे कोणकोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड असतं हे आपण पाहणार आहेत. पुन्हा त्यानंतर आपल्याला काढायचं डेल कशावर डिपेंड आहे हे पण आपल्याला पाहायचं. ठीक आहे. तर आपण हे इक्वेशन्स डिराईव्ह करू. इक्वेशन फॉर अँप्लिट्यूड, रिझल्टंट अँप्लिट्यूड. तर मी हे इरेज करतोय. ठीक आहे. कालही हे झालं होतं, तर आपण आता हे इरेज करू. तर नेक्स्ट आपल्याला पाहायचंय, लक्ष द्या पुस्तकामध्ये थोडंसं शॉर्टमध्ये दिले, याला तुम्हाला हे डिटेलमध्ये इथं लक्षात येऊन जाईल. इक्वेशन फॉर रिझल्टंट अँप्लिट्यूड, तयार होणाऱ्या रिझल्टंट मोशनचं जे अँप्लिट्यूड आहे त्याचं इक्वेशन काय, अँप्लिट्यूड आर, हे काढायचं आपल्याला. तर हे काढण्यासाठी आपण ह्या दोन इक्वेशनचा यूज करणार. त्याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊन इक्वेशन नंबर 2 नाव देऊ. ठीक आहे. ह्या दोन इक्वेशनचा आपण स्क्वेअर करणार आहेत दोन्ही साईडचा आणि त्यांची नंतर ॲडिशन करणार आहेत. ओके. स्क्वेअरिंग and add इक्वेशन 1 and 2. 1 आणि 2 या दोन्ही इक्वेशनची आपल्याला स्क्वेअरिंग करायची दोन्ही साईडची आणि त्याचं काय करायची, ॲडिशन करायची. तर आपण अगोदर या लेफ्ट हँड साईडची स्क्वेअरिंग करून घेऊ. आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल लेफ्ट हँड साईड आणि ते याची लेफ्ट हँड साईड काय दुसऱ्या इक्वेशनची प्लस या दोघांची काय करायची आपल्याला बेरीज. लेफ्ट हँड साईडची बेरीज होईल, राईट हँड साईडची बेरीज होईल. ओके. तसंच याची लेफ्ट हँड साईडची स्क्वेअरिंग आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल. ओके. तर आपण लेफ्ट हँड साईडची स्क्वेअरिंग केली आणि नंतर त्याची ॲडिशन केली. तशीच राईट हँड साईडची स्क्वेअरिंग आणि ॲडिशन करायची आपल्याला. ठीक आहे. तर मी याला थोडंसं खाली लिहितो. A1 cos phi1 प्लस A2 cos phi2 याचा स्क्वेअर प्लस A1 sin phi1 प्लस A2 sin phi2 या दोघांचा स्क्वेअर. एक मिनिट मी हे थोडं इरेज करतो, इथं थोडं बसायला अवघड जाते. तर A1 sin phi1 प्लस A2 sin phi2 या दोघांचा स्कोरिंग केली. लेफ्ट हँड साईडची स्कोरिंग केली त्याची ॲडिशन, राईट हँड साईडची स्कोरिंग केली त्याची ॲडिशन. आता याचा एक्सपान्शन फॉर्म्युला काय आहे, याचा एक्सपान्शन फॉर्म्युला काय असा आहे. A1, आता हे थोडंसं एक्सपान्शन आपण पहिला ब्रॅकेट एक्सपांड करून घेऊ. ह्याला म्हणू आपण A आणि ह्याला म्हणू आपण B. A प्लस बीचा एक्सपान्शन फॉर्म्युला काय, A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन फॉर्म्युला A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB. लक्ष द्या, याचं एक्सपान्शन करून घेऊ आपण. तर ह्याला म्हणू आपण A, याला म्हणू आपण B, त्याचा स्क्वेअर. तर A1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर phi1 प्लस A2 स्क्वेअर cos स्क्वेअर phi2. ओके. प्लस एक्सपान्शन 2 A1 A2 cos phi1 cos phi2 cos phi1 cos phi2. हे झालं एक्सपान्शन पहिल्या ब्रॅकेटचं. ओके. तसंच दुसऱ्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन फक्त लेफ्ट हँड साईडचं एक्सपान्शन करून घेतो बरं का मी. राईट हँड साईड ॲज इट इज आहे. A1 sin phi1 याचा स्क्वेअर A1 स्क्वेअर sin phi1 याचा स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर sin phi2 स्क्वेअर प्लस 2 A1 A2 sin phi1 आणि sin phi2. हे A प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार एक्सपान्शन करून घेतलं. A चा स्क्वेअर प्लस B चा स्क्वेअर प्लस 2AB. हे वरचं A चा स्क्वेअर प्लस B चा स्क्वेअर प्लस 2AB. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण याचं एक्सपान्शन करून घेतलंय. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे, हे कळलं काय केलं तरी. तर
आपण काय केलं, इक्वेशन 1 आणि 2 यांच्या दोन्हीच लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडची स्क्वेअरिंग केली आणि ॲडिशन केली. ठीक आहे, ओके. तर मी अगोदर राईट हँड साईडची स्क्वेअरिंग केली, नंतर लेफ्ट हँड साईडचा स्क्वेअर केला आहे आणि नंतर त्याची बेरीज केली. इथपर्यंत कळले? कोणाला काय अडचण आहे? बुकमध्ये ह्या स्टेप्स दिलेल्या नाही आहेत, हे लक्षात ठेवा. बुकमध्ये तुम्हाला डायरेक्ट गोष्टी दिलेल्या आहेत, तर त्यामुळे हे कळणं गरजेचं आहे. इथपर्यंत कळलंय का काय केले तर? का पुन्हा सांगण्याची गरज आहे? मी का विचारतोय? इकडे बघा, आपल्याला काय करायचं माहिती आहे का? या रिझल्टंट अँप्लिट्यूडचं इक्वेशन काढायचे. काढण्यासाठी आपण या इक्वेशन 1 आणि 2 या दोन इक्वेशनचा यूज करतोय. ठीक आहे, ह्या इक्वेशन 1 आणि 2च्या लेफ्ट हँड साईडचा स्क्वेअर केला आणि त्याची बेरीज केली. तसंच राईट हँड साईडचा स्क्वेअर केला आणि त्याची काय करतोय, बेरीज करतोय. तर राईट हँड साईडचा स्क्वेअर केला आणि लेफ्ट हँड साईडचा पण स्क्वेअर केला आहे. तुम्हाला इथं दिलेलं आहे, ही लेफ्ट हँड साईड आहे LHS आणि ही जी आहे ती राईट हँड साईड आहे. ह्या दोन्ही टर्म राईट हँड साईडच्या आहेत. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? प्लीज सांगा एकदा मला. बाकीचे ओके, कळलं हे? ठीक आहे. बुकमध्ये ह्या स्टेप्स दिलेल्या नाही आहेत, डायरेक्ट दिलेल्या आहेत, म्हणून मी ह्या पुन्हा एकदा सांगतोय. लक्षपूर्वक पहा. आता लक्ष द्या, याच्यात करायचंय का आपल्याला? A1 स्क्वेअरच्या टर्म घ्यायच्यात एकत्र. ही A1 स्क्वेअरची टर्म आहे, ही A1 स्क्वेअरची टर्म आहे. या दोन टर्म मधून कॉमन काय निघेल? A1 स्क्वेअर कॉमन निघेल. तसंच ही A2 स्क्वेअर आहे आणि ही A2 स्क्वेअरची टर्म आहे. या दोन टर्म मधून कॉमन काय निघेल? A2 स्क्वेअर. या दोन टर्म मधून कॉमन काय निघेल? 2A1 A2 हे कॉमन निघेल. ओके, आणि लेफ्ट हँड साईड मधून कॉमन काय निघेल? R स्क्वेअर कॉमन निघेल लेफ्ट हँड साईड मधून. ओके, तर मी हे पुन्हा आता खाली व्यवस्थित लिहितो. ठीक आहे, लक्ष द्या. आता लेफ्ट हँड साईड मधून कॉमन काय काढायचं आपल्याला? R स्क्वेअर कॉमन काढलं, कंसात काय राहील? कॉस स्क्वेअर डेल प्लस साइन स्क्वेअर डेल. ओके, हे झालं लेफ्ट हँड साईड. आता राईट हँड साईड. राईट हँड साईड मध्ये या पहिल्या दोन टर्म मधून कॉमन काय निघेल? A1 स्क्वेअर आहे, इथे A1 स्क्वेअर कॉमन निघालं. कंसात काय राहील? कॉस स्क्वेअर phi1 प्लस साइन स्क्वेअर phi2. सॉरी phi1 सॉरी, साइन स्क्वेअर phi1. इथे A2 स्क्वेअर आहे, A2 स्क्वेअर आहे, दोघातून कॉमन काढा A2 स्क्वेअर. तर कंसात काय राहील? A2 स्क्वेअर कॉमन काढलं, कंसात काय राहील? कॉस स्क्वेअर phi2 प्लस साइन स्क्वेअर phi2. ओके, लास्ट टर्म थोडी मोठी असेल. या दोन टर्म मधून कॉमन काय काढले आपण? 2A1 A2 कॉमन काढलं, कंसात काय राहील? कॉस phi1 कॉस phi2 प्लस साइन phi1 साइन phi2. कॉस phi1 कॉस phi2 प्लस साइन phi1 आणि साइन phi2. आता जर तुम्ही ह्या ब्रॅकेट्स कडे पाहिलं, या तिन्ही ब्रॅकेट्स कडे पहा. ठीक आहे, 3-4 ब्रॅकेट्स. तर हे काय? कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. हे पण काय? कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा याची व्हॅल्यू काय येते? 1. याची व्हॅल्यू काय येते? 1. तर मी हे इरेज करतो. लक्षात द्या, ते इक्वेशन 1 आणि 2 आपल्याला पुढे पण उपयोगाला येणार आहे. अरे यार सॉरी, मी इथं ही टर्म इरेज केली. कॉस phi2 प्लस साइन phi2. ओके, तर ह्या तिन्ही टर्म ज्या आहेत त्या काय आहेत? कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय? 1. याची व्हॅल्यू काय येते? 1. तर मग याला म्हणू शकतो आपण 1. ही व्हॅल्यू पण काय होईल? 1. आणि ही टर्म पण काय होईल? 1. तर राहील काय? आणि हे कॉस phi1 प्लस कॉस phi2 सॉरी कॉस phi1 मायनस phi2 याचा एक्सपान्शन फॉर्म्युला काय आहे? त्याचा एक्सपान्शन फॉर्म्युला हा आहे.
कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला, तर कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी प्लस साइन ए साइन बी, हे एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. तर इथं फक्त ए बीच्या ऐवजी काय इथं φ1 आणि φ2, हे कॉस φ1 कॉस φ2 साइन φ1 प्लस साइन φ1 साइन φ2, याला काय म्हणू शकतो आपण, इथं लिहितो वाटल्यास मी, याला म्हणू शकतो आपण कॉस φ1 मायनस φ2. ओके, आणि हे जे आहेत त्या टर्म्स काय झाल्यात 1. आर स्क्वेअर इक्वल्स टू, इथं 1 झाले ही टर्म, तर आर स्क्वेअर राहील लेफ्ट हँड साईडला, A1 स्क्वेअर, ही पहिली टर्म पण लेफ्ट 1 झाली, ही टर्म पण काय झाली 1 प्लस A2 स्क्वेअर, इथं राहील फक्त A2 स्क्वेअर, हे 2A1 A2 प्लस 2A1 A2, आणि हे जे आहे ते कशाचं एक्सपान्शन आहे, कॉस ए मायनस बीचं एक्सपान्शन आहे, म्हणून आपण याला काय लिहू शकतो, कॉस φ1 मायनस φ2, कॉस φ1 मायनस φ2. ओके, हे कळलंय कसं केलं, तर कळलंय, हे कळलंय का, इथपर्यंत कळलंय. ओके, चला आता दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्या, इकडचा स्क्वेअर आहे, इकडं दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेऊ आपण. तर आर इक्वल्स टू, ही पूर्ण टर्म कशामध्ये येईल, स्क्वेअर रूटमध्ये येईल. तर स्क्वेअर रूटमध्ये येईल काय, A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस φ1 प्लस मायनस φ2. तर हे झाला काय, फॉर्म्युला for resultant amplitude. This is the expression for resultant amplitude. तर resultant amplitude डिपेंड आहे कशावर, तर त्या ज्या दोन सिंपल हार्मोनिक मोशनचं आपण कॉम्बिनेशन करतोय त्यांच्या अँप्लिट्यूडवर हे रिझल्टंट अँप्लिट्यूड डिपेंड आहे, रिझल्टंट मोशनचं अँप्लिट्यूड डिपेंड आहे. आणखी कशावर डिपेंड आहे, ह्या ज्या दोन पार्टिकल जे आहेत जे सिंपल हार्मोनिक मोशन करत आहेत त्यांच्या इनिशियल फेजच्या डिफरन्सवर पण हा रिझल्टंट अँप्लिट्यूड डिपेंड आहे. लक्ष द्या, जी रिझल्टंट नवीन मोशन तयार व्हायली तिचा अँप्लिट्यूड आपण कशाने दाखवले, कॅपिटल आर ने, आणि ही जी रिझल्टंट मोशन आहे तिचा अँप्लिट्यूड हे डिपेंड आहे त्या दोन सिंपल हार्मोनिक मोशनच्या अँप्लिट्यूडवर ज्यांचं आपण कॉम्बिनेशन केले. आणखी डिपेंड आहे कशावर, तर त्या दोन पार्टिकलच्या इनिशियल फेजच्या डिफरन्सवर हा रिझल्टंट अँप्लिट्यूड डिपेंड आहे. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे. ओके, बुकमध्ये हे डायरेक्ट दिलेलं आहे, प्लीज थोडं समजून घ्या. पुस्तकामध्ये तुम्हाला हे डायरेक्ट एक्सप्रेशन दिलेलं आहे. ओके, तर लक्षात यायचं नाही कदाचित, त्यामुळं हे एक्सपांड करून दाखवलं मी तुम्हाला कसं केलं तर. ठीक आहे, बुकमध्ये हे तुम्हाला एक्सप्रेशन खूप छोटं वाटू शकतं, पण याला आपण एक्सपांड जर केलं तर ते अशा पद्धतीनं सॉल्व्ह करता येईल. नेक्स्ट, तर आता हे झालं आपलं अँप्लिट्यूडचं इक्वेशन. आता आपल्याला कशाचं इक्वेशन काढायचं, आता फेज, इनिशियल फेज डेल, रिझल्टंट मोशनचा इनिशियल फेज कशाने दाखवले आपण, डेल. तर इनिशियल फेज काय असेल, इनिशियल फेजचं इक्वेशन काय असेल आपल्याला ते काढायचं. ठीक आहे, तर इथं पण आपण त्याच दोन इक्वेशनचा यूज करणार, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2, या दोन इक्वेशनचा यूज करणार. वाटल्यास मी इथं लिहिलेलं नाही आहे तर मी त्याला लिहून घेतो अगोदर. इक्वेशन 1 काय होतं, आर कॉस डेल, ओके, इक्वल्स टू A1 कॉस φ1 A2 कॉस φ2 असं इक्वेशन होतं. आणि आर साइन डेल, सॉरी डेल, हे इक्वेशन होतं A2 साइन φ1 प्लस A1 साइन φ1 आणि A2 साइन φ2 असं रिलेशन होतं. हे इक्वेशन 1 होतं आणि इक्वेशन 2 होतं. तर आपण याला काय करू माहिती आहे का, इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करू. डिवाइड इक्वेशन 2 बाय 1, डिवाइडेड इक्वेशन 2 बाय 1. आपल्याला कशाचं इक्वेशन काढायचं आता, इनिशियल फेजचं. ओके, तो जे रिझल्टंट सिंपल हार्मोनिक मोशन आहे तिचा इनिशियल फेज कोणकोणत्या पॅरामीटर्सवर डिपेंड आहे हे आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. तर त्यासाठी आपण या दोन्ही इक्वेशनला, इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ना आपण डिवाइड करू. ओके, तर काय येईल इक्वेशन, लेफ्ट हँड साईडने डिवाइड करू, आर साइन डेल डिवायडेड बाय आर कॉस डेल.
इक्वेशन 2 ला 1 ने डिवाइड केलं. तसंच लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडने डिवाइड केलं. a1 sin phi1 a1 sin phi1 प्लस a2 sin phi2 डिवाइडेड बाय a1 cos phi1 प्लस a2 cos phi2. ओके, तर हे आर विल गेट कॅन्सल. साइन डेल आपण कॉस डेल काय होईल टॅन डेल. याला काय म्हणू शकतो आपण टॅन डेल. बरोबर आहे. साइन डेल अपॉन कॉस डेल टॅन डेल. ओके, and left hand side as it is a1 sin phi1 a2 sin phi2 divided by a1 cos phi1 आणि a2 cos phi2 याला ब्रॅकेट मध्ये. आता हे टॅन जे आहे तिकडे गेल्यानंतर काय होईल टॅन इनवर्स. टॅन तिकडे गेल्यानंतर काय होईल टॅन इनवर्स. तर इकडे काय राहील डेल. डेल बरोबर काय राहील टॅन इनवर्स कंसामध्ये काय असेल हीटर ॲज इट इज a1 साइन phi1 प्लस a2 साइन phi2 डिवाइडेड बाय a1 cos phi1 and a2 cos phi2. So this is the formula for resultant initial phase del. ठीक आहे, टॅन इनवर्स. तर हा जो रिझल्टंट इनिशियल फेज आहे तो डिपेंड आहे कशावर त्या दोन सिंपल हार्मोनिक मोशनच्या अँप्लिट्यूडवर a1 a2. ओके, आणखी डिपेंड कशावर आहे तर इनिशियल फेजेसवर पण डिपेंड आहे. phi1 phi2 यावर हा इनिशियल फेज रिझल्टंट सिंपल हार्मोनिक मोशनचा डिपेंड आहे. सो दीज आर दी फॉर्म्युलाज फॉर amplitude of resultant simple harmonic motion and this is the formula for initial phase of resultant simple harmonic motion. तयार होणाऱ्या नवीन मोशनचा जो फेज आहे तो आपण कशाने दाखवला होता डेल. त्याचा फॉर्म्युला हा असेल आणि तयार होणारा जो रिझल्टंट मोशन आहे तिचं जे अँप्लिट्यूड आहे ते आपण आर दाखवलं त्याचा फॉर्म्युला हा असेल. तर यावरून आपण या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण त्याचं अँप्लिट्यूड आणि त्याचा इनिशियल फेज कॅल्क्युलेट करू शकतो. काय केलं आपण फक्त ह्या दोन इक्वेशनचा यूज केला. आपण जे वर a1 cos phi1 प्लस a2 cos phi2 याला आपण रिप्लेस केलं कशाने r cos डेल. a2 sin phi1 प्लस a2 sin phi2 याला रिप्लेस कशाने केलं आपण r sin डेल. याचा आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड काढण्यासाठी या दोन इक्वेशनचा स्क्वेअर केला आणि नंतर त्याची बेरीज केली आणि त्यावरून आपल्याला फायनल इक्वेशन मिळालं. आणि इनिशियल फेज काढण्यासाठी डेल काढण्यासाठी आपण फक्त इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड केलं आणि लेफ्ट हँड साइड ॲज इट इज जसे आहे तशी ठेवलेली आहे. फक्त साइन थिटा डेल आपण कॉस डेल याला काय म्हणलं आपण टॅन डेल. टॅन तिकडे गेल्यानंतर काय होईल टॅन इनवर्स. तर डेल इक्वल्स टू इक्वेशन मिळून जाईल आपल्याला. ठीक आहे, तर यामध्ये कोणाला काय अडचण आहे कळलेत हे दोन्ही इक्वेशन्स. कोण आहे ते नो सर अडचण नाही आहे का. ठीक आहे चला जाऊ दे लक्ष द्या इकडं. तर मग आपण आता या स्पेशल केसेस पाहणार आहेत. ओके, आपल्याकडे 5 ते 7 मिनिट राहिलेत आणि तेवढ्या वेळामध्ये आपल्या 1 ते 2 स्पेशल केसेस होऊन जातील. तर आपण त्या केसेस घेऊन टाकू. ठीक आहे, तर मी अगोदर आपण काय काय या इक्वेशन मध्ये पाहिलं ते लिहून घेतो. आपण सगळ्यात अगोदर रिझल्टंट सिंपल हार्मोनिक मोशनचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काढलं होतं. ते आलं होतं x इज इक्वल टू r sin ओमेगा टी प्लस डेल आलं होतं. बरोबर आहे. r इज द अँप्लिट्यूड ऑफ रिझल्टंट सिंपल हार्मोनिक मोशन अँड डेल इज द इनिशियल फेज. मग आपण नंतर rचं अँप्लिट्यूडचं इक्वेशन काढलं आणि ते आलं आपलं असं a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi1 मायनस phi2. तर रिझल्टंट अँप्लिट्यूड हे डिपेंड आहे दोन सिंपल हार्मोनिक मोशनच्या अँप्लिट्यूडवर आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या फेज डिफरन्सवर. त्यानंतर आपण डेलचं इक्वेशन पाहिलं होतं टॅन इनवर्स ऑफ
A1 sin phi 1 plus A2 sin phi 2 divided by A1 cos phi 1 plus A2 cos phi 2. या दोघांवर अँप्लिट्यूड आणि फेज यावर हा इनिशियल फेज डिपेंड आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट आता आपण पाहणार स्पेशल केसेस. स्पेशल केसेस काय? समजा फर्स्ट स्पेशल केस, एक एक केस घेऊ आपण, जेवढ्या होतील तेवढ्या, 5 मिनिट आहेत आपल्याकडे, तेवढ्यामध्ये एक होईल जाईल आपली कदाचित. कन्सिडर करा की दोन्ही पार्टिकल, हे जे दोन पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतायत, हे दोन्ही पार्टिकल एकाच ठिकाणावर मोशन स्टार्ट करतात मीन पोझिशन पासून. ओके. आता कन्सिडर काय करत आपण, दीज टू पार्टिकल्स विच आर परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन, ज्यांचं आपण कॉम्बिनेशन करतोय. या दोन्ही पार्टिकलने जी सिंपल हार्मोनिक मोशन स्टार्ट केली आहे ती कुठून स्टार्ट केली आहे? मीन पोझिशन पासून. पहिला पार्टिकल आणि हा दुसरा पार्टिकल. सो बोथ ऑफ दीज टू पार्टिकल्स स्टार्ट देअर मोशन फ्रॉम मीन पोझिशन. मग आता या दोन्ही पार्टिकलने जर मीन पोझिशन पासून मोशन स्टार्ट केली असेल तर दोघांचाही फेज, इनिशियल फेज हा काय असेल? 0. काय असेल? 0 असेल किंवा किती असेल? पाय असेल. समजलं ही कंडिशन? पहिली केस काय आहे तर जे दोन पार्टिकल आपण इथं कन्सिडर केलं होतं, दोन पार्टिकल काय करतात? सिंपल हार्मोनिक मोशन करतात. दोघांचाही अँप्लिट्यूड डिफरंट आहे आणि दोघांचा इनिशियल फेज काय वेगवेगळा आहे. ओके. आपण इथं कंडिशन काय टाकली आता की समजा हे दोन पार्टिकल एकाच पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतात, मीन पोझिशन पासून एकाच वेळेस. ओके. तर त्यांचा दोघांचा इनिशियल फेज काय असेल? मीन पोझिशनला इनिशियल फेज काय असतो? 0 असतो किंवा काय असतो? पाय असतो. ओके. एक तर दोघंही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे चालेत एकाच वेळेस, किंवा दोघंही एकाच वेळेस कोणीकडे चालेत? निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे जात असतील तर फेज काय असेल? 0 इनिशियल. आणि जर निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे जात असतील तर त्यांचा इनिशियल फेज काय असेल? पाय. ओके. कळली कंडिशन? पहिली कंडिशन काय आहे तर हां ठीक आहे. पुढे मग आता याचा अँप्लिट्यूड काय असेल? ह्या दोघांच्या सिंपल हार्मोनिक मोशनचं आपण कॉम्बिनेशन केले आणि त्या कॉम्बिनेशनपासून एक नवीन सिंपल हार्मोनिक मोशन आपल्याला मिळाली आहे. तिचा अँप्लिट्यूड किती असेल? आरची व्हॅल्यू काय असेल ते आपल्याला काढायची. पहिली केस तीच आहे. तर मग आर कशावर डिपेंड आहे? आर डिपेंड आहे त्या दोन, पहिल्याचा अँप्लिट्यूड A1 कन्सिडर करू, दुसऱ्याचा अँप्लिट्यूड A2 कन्सिडर करू. ठीक आहे. तर आर डिपेंड आहे कशावर? दोघांच्या अँप्लिट्यूडचा स्क्वेअर 2A1 A2 आणि आणखी डिपेंड कशावर आहे? कॉस ऑफ फेज डिफरन्स, त्या दोघांमधला फेज डिफरन्स. तर दोघांचा फेज आता सेम आहे, तर दोघांचा फेज जर सारखा असेल तर दोघांचा फेज डिफरन्स किती येईल? 0. बरोबर. दोघांचे इनिशियल फेज कसा आहे? सेम आहे ना. एक तर दोघं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे जात असेल तर phi 1 आणि phi 2 ची व्हॅल्यू 0 असेल, किंवा एक तर दोघं निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे जात असेल तर phi 1 आणि phi 2 ची व्हॅल्यू किती असेल? पाय. तर पाय मायनस पाय इथं आपण फॉर्म्युल्यामध्ये ठेवलं, पाय मायनस पाय 0 येईल, किंवा 0 मायनस 0 काय येईल? 0. आणि कॉस 0 ची व्हॅल्यू काय येईल? कॉस 0 1. तर रिझल्टंट अँप्लिट्यूड काय येईल? A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 आणि 1000 हे रिझल्टंट अँप्लिट्यूड. आता हे कशाचं एक्सपान्शन आहे? हे एक्सपान्शन आहे A1 प्लस A2 स्क्वेअरचं, ब्रॅकेट स्क्वेअरचं. हे कशाचं एक्सपान्शन आहे? A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन. बरोबर आहे. A1 चा स्क्वेअर प्लस A2 चा स्क्वेअर प्लस 2A1 A2. ओके. तर ह्या ब्रॅकेट स्क्वेअरचं काय आहे? एक्सपान्शन आहे. मग स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर एकमेकाला काय करेल? कॅन्सल करेल. तर रिझल्टंट अँप्लिट्यूड काय येईल? A1 प्लस A2. तर तयार होणारं जी मोशन असेल ती पण सिंपल हार्मोनिक मोशन असेल, आणि त्या सिंपल हार्मोनिक मोशनचं जे रिझल्टंट अँप्लिट्यूड आहे हे या दोन अँप्लिट्यूडच्या ॲडिशनच्या बरोबर असेल. ह्या दोन पार्टिकलच्या अँप्लिट्यूडच्या ॲडिशनच्या बरोबर असेल. इफ काय? जर समजा इफ जर दोन्ही पार्टिकलचं अँप्लिट्यूड पण सेम आहे, हे दोन पार्टिकल जे सिंपल हार्मोनिक मोशन करतायत कुठनं? मीन पोझिशनपासून, त्या दोघांचा अँप्लिट्यूड पण सेम आहे, समजा ए आहे, तर रिझल्टंट अँप्लिट्यूड किती असेल? तर ते असेल दोघांच्याही अँप्लिट्यूडच्या दुप्पट 2A. A1 ची व्हॅल्यू A आहे, A2 ची व्हॅल्यू पण Aच आहे, तर A प्लस A किती होईल? 2A. तर अँप्लिट्यूड काय होईल? दुप्पट. म्हणजे जेव्हा दोघंही पार्टिकल एक मीन पोझिशनपासून मोशन स्टार्ट करत असतील, ओके, किंवा एक्स्ट्रीम पोझिशनपासून मोशन स्टार्ट करत असेल, तर दोघांमधला फेज डिफरन्स जो असतो
φ1 आणि φ2 या दोघांचा फेज कसा असेल, इनिशियल फेज सेम असेल आणि दोघांचा फेज जर सारखा असेल इनिशियल फेज तर त्यांच्यातला डिफरन्स काय 0, cos 0 ची व्हॅल्यू 1 येईल आणि रिझल्टंट सिंपल हार्मोनिक मोशनचं जे अँप्लिट्यूड आहे ते बरोबर असेल या दोन सिंपल हार्मोनिक मोशनच्या अँप्लिट्यूडच्या ॲडिशनच्या बरोबर. ओके, म्हणजे इथं या कंडिशनला काय म्हणायचं, इन फेज कंडिशन. म्हणजे दोन्ही पार्टिकल जर एकाच पॉईंटपासून मोशन स्टार्ट करत असतील, सायमल्टेनियसली एकाच पॉईंटपासून मोशन स्टार्ट करत असेल तर त्यांच्यातला फेज डिफरन्स काय असतो, 0 असतो आणि त्यावेळेस त्या कंडिशनला काय म्हणायचं, इन फेज कंडिशन. ही कोणती कंडिशन आहे, इन फेज कंडिशन, त्याला म्हणायचं इन फेज कंडिशन. बोथ ऑफ दीज two particles which are performing simple harmonic motion start their simple harmonic motion from same position along same direction. सारख्या दिशेनं सारख्या पोझिशन पासून एकाच वेळेस मोशन स्टार्ट करतायत तर त्यांच्यातला फेज डिफरन्स नेहमी काय असतो, 0 असतो. कुठूनही घ्या तुम्ही, मेन पोझिशन पासून घ्या किंवा एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करतायत तर दोघांचा फेज किती असेल, π/2. दोघंही एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतायत, दोघांचा फेज डिफरन्स π/2 किती होईल, 0. ओके, इनिशियल फेज डिफरन्स काय होईल, 0 होईल आणि पुन्हा तीच कंडिशन आपल्याला मिळेल. तर पहिली कंडिशन समजली आहे, जेव्हा दोन पार्टिकल्स जे सिंपल हार्मोनिक मोशन करतायत ते एकाच वेळेस एकाच पॉईंटपासून मोशन जर स्टार्ट करत असतील एकाच दिशेने तर त्यांच्यातला फेज डिफरन्स हा नेहमी काय असतो, 0 असतो आणि जेव्हा फेज डिफरन्स 0 असतो त्या कंडिशनला काय म्हणतात, इन फेज कंडिशन. या कंडिशन खूप महत्त्वाच्या आहेत पुढे तुम्हाला सुपरपोजिशन प्रिन्सिपल समजण्यासाठी. ठीक आहे, तर त्यावेळेस रिझल्टंट मोशनचं जे अँप्लिट्यूड आहे ते त्या दोन सिंपल हार्मोनिक मोशनच्या अँप्लिट्यूडच्या ॲडिशनच्या बरोबर असतं. ओके, जर अँप्लिट्यूड दोघांचे सेम असतील तर रिझल्टंट अँप्लिट्यूड किती असेल तर 2a असेल. ओके, कारण की a1 इक्वल्स टू a2 इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला, a लिहिता येईल. a1 a2 याची व्हॅल्यू किती लिहिली आपण, a. दोघांचा अँप्लिट्यूड सेम आहे तर त्यावेळेस रिझल्टंट अँप्लिट्यूड किती असेल, 2a. ही पहिली कंडिशन समजली. फर्स्ट केस समजली आहे का, दोन्ही पार्टिकल काय करतायत, एकाच पॉईंटपासून मोशन स्टार्ट करतायत, एकाच दिशेने मोशन स्टार्ट करतायत तर त्यांचा फेज, इनिशियल फेज दोघांचाही कसा राहील, सेम राहील आणि इनिशियल फेज सेम राहील तर त्यांच्यातला डिफरन्स 0 असेल आणि डिफरन्स 0 म्हणजे त्या कंडिशनला काय म्हणायचं, इन फेज कंडिशन. ओके, नेक्स्ट. आता नेक्स्ट केस आपण पाहू. समजा दोन पार्टिकलने मोशन स्टार्ट केली, सिंपल हार्मोनिक मोशन स्टार्ट केली, एका पार्टिकलनं मीन पोझिशन पासून स्टार्ट केली. ओके, आणि एका पार्टिकलनं कुठनं स्टार्ट केली, एक्स्ट्रीम पोझिशन पासून. वन पार्टिकल हॅव स्टार्टेड इट्स सिंपल हार्मोनिक मोशन फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन and one particle started its simple harmonic motion from mean position. Both are having different amplitude. समजा याचा अँप्लिट्यूड a1 आहे, या पहिल्या याचं दुसऱ्याचं a2 म्हणू आपण त्याला आणि या पहिल्याचं अँप्लिट्यूड किती आहे, a2 समजा. ओके, पण आता दोन्ही पार्टिकलने वेगवेगळ्या पोझिशन पासून मोशन स्टार्ट केली. बघा, या पहिल्या पार्टिकलनं a1 पहिल्या पार्टिकलनं कुठून स्टार्ट केली आहे, मीन पोझिशन पासून आणि दुसऱ्या पार्टिकलनं कुठून स्टार्ट केली, त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन पासून. तर मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये डिस्टन्स आपण कशाने दाखवलं, a2. तर पहिल्या पार्टिकलसाठी इनिशियल फेज काय असेल, 0, कारण की तो कुठून चाललाय, मीन पोझिशन पासून चाललाय, मीन पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतो. आणि जो दुसरा पार्टिकल आहे त्यानं ऑलरेडी कुठून मोशन स्टार्ट केली, एक्स्ट्रीम पोझिशन पासून. आणि जेव्हा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असतो, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल त्यावेळेस फेज किती असतो, π/2. आणि जर निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला जर असेल, इकडल्या निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला जर असेल तर त्यावेळेस फेज किती असतो, 3π/2. ओके, वेळ किती राहिला आपला, झालाय का, एकच मिनिट झाला. हां, तर ह्या दोघांमधला लक्ष द्या, एका पार्टिकलनं मीन पोझिशन पासून मोशन स्टार्ट केली आहे, दुसऱ्यानं एक्स्ट्रीम पोझिशन पासून. तर दोघांमधला फेज डिफरन्स φ1 - φ2 किती येईल, 0 - π/2 तर किती येईल, π/2. किती येईल, π/2. ओके, आणि ही व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करू. तर रिझल्टंट अँप्लिट्यूड काय येईल, रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला a1² + a2² + 2a1 a2 cos φ1 - φ2. cos φ1 - φ2 किती येईल, π/2, 90. ओके, आणि cos 90 ची व्हॅल्यू 0 इंटू एनिथिंग 0. तर पूर्ण टर्म ही थर्ड टर्म काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल.
ही तिसरी जी टर्म आहे ही पूर्ण काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल आणि फक्त 2 टर्म राहतील. तर रिझल्टंट अँप्लिट्यूड किती असेल, तर हे असेल a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. तर ह्या दोन अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरच्या ॲडिशन आणि त्याच्यानंतर काय घ्यायचं आपल्याला, स्क्वेअर रूट. तर इतका असेल रिझल्टंट अँप्लिट्यूड. इफ, आता इथे पण आपण कंडिशन टाकू, इफ a1 आणि a2 दोन्ही सेम आहेत, दोघांचे अँप्लिट्यूड सारखे आहेत समजा, तर इथे a1 आणि a2 ला रिप्लेस कशाने करू आपण, a न. r इक्वल्स टू काय, a1 ला रिप्लेस केलं a न, a2 ला रिप्लेस केलं a न, तर a1 a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर किती होईल, 2a स्क्वेअर. आणि a स्क्वेअरला स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतलं तर काय राहील, स्क्वेअर रूट ऑफ 2a. हे असेल रिझल्टंट अँप्लिट्यूड. कधी, जेव्हा एक पार्टिकल मीन पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतोय आणि दुसरा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतोय, त्यावेळेस रिझल्टंट मोशनचा अँप्लिट्यूड हे इतका असेल, स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. आणि जर दोघांचे अँप्लिट्यूड सारखे असतील तर त्या केसमध्ये रिझल्टंट अँप्लिट्यूड किती असेल, स्क्वेअर रूट ऑफ 2a. ठीक आहे. तर हे असेल सेकंड कंडिशन. एक तिसरी कंडिशन एक राहिली, तर ती आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ. या दोन कंडिशनमध्ये कोणाला काय अडचण आहे का ते सांगा. मी काय आज सांगणार नाही, उद्या सांगेल, पण काय अडचण आहे का. चला, तर आजचा लेक्चर आपण इथंच थांबू. ओके, थँक्यू. नोट्स